दिनांक 9 ऑक्टोबर 2015. स्थळ पुणे कात्रज. आपल्या टपरीवर नेहमीप्रमाणे एक महिला चहा बनवत होती. तेवढ्यात तिला दिसला हातात रक्तबंबाळ शीर घेऊन चाललेला रामचंद्र चव्हाण. रामचंद्र चव्हाणच्या हातात रक्तबंबाळ अवस्थेत असलेलं शीर एखाद्या बोकड किंवा बकरीचं असावं असं तिला वाटलं. त्यामुळे तिने रामचंद्र चव्हाणला विचारलं, का हो, कुठं बकरं कापलं? त्यानंतर रामचंद्र चव्हाण म्हणाला, बकरं नाही, बायकोला कापलंय. 11 वर्षापूर्वी आपल्याच बायकोची क्रूरपणे हत्या करणाऱ्या रामचंद्र चव्हाण याचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. कारण म्हणजे आता 11 वर्षानंतर रामचंद्र चव्हाणला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्याला हादरून टाकणारं हे हत्याकांड नेमकं काय होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. रामचंद्र चव्हाण हा मूळचा कर्नाटकचा. 20 वर्षापूर्वी तो पुण्याला कामासाठी आला व इथेच स्थायिक झाला. पुण्याच्या ओसवाल प्लॉटवर तो वॉचमॅनचं काम करायचा. रामचंद्र चव्हाण हा आपली पत्नी सोनाबाई चव्हाण, 2 मुलं, त्यांच्या 2 सुना व एक नातू यांच्याबरोबर राहत होता. रामचंद्र चव्हाण याचं कोणत्याही पूर्व क्रिमिनल रेकॉर्ड नव्हता, परंतु आपल्या बायकोचे जावयाशी अनैतिक संबंध आहेत असा त्याला संशय होता. या मुद्द्यावरूनच रामचंद्र चव्हाण व त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. परंतु 9 ऑक्टोबर रोजी हा वाद विकोपाला गेला. सकाळी त्यांची दोन्ही मुले कामाला गेली होती. त्यानंतर नवरा बायकोचे भांडण सुरू झाले. रामचंद्र चव्हाण हा आपल्या बायकोवर खूप चिडलेला होता. त्याने आपल्या सुनेला व नातवांना खोलीत बंद केले. त्यानंतर रामचंद्र चव्हाणने रागाच्या भरात पत्नी सोनाबाईवर कुऱ्हाडीने वार केले व नंतर अत्यंत क्रूरपणे तिचं मुंडकं धडापासून वेगळं केलं. एवढ्यावरच तो थांबला नाही. आपल्या पत्नीला ठार केल्यानंतर तो घराबाहेर पडला. आपल्या घराजवळीलच एका बस स्टॉप जवळ तो येऊन पोहोचला. यावेळी त्याच्या एका हातात कुऱ्हाड होतं तर एका हातात होतं रक्तबंबाळ झालेलं त्याच्याच बायकोचं मुंडकं. रस्त्यावर हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात त्यावेळी धडकी भरली होती. त्याच्या हातात कुऱ्हाड व ते मुंडकं पाहून कोणीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत करत नव्हतं. नंतर तेथील काही लोकांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. मोठी हिंमत करून पोलिसांनी रामचंद्र चव्हाणच्या हातातील कुऱ्हाड हिसकावली व त्याला ताब्यात घेतले. या संबंधी रामचंद्र चव्हाण यांच्या सुनेने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला कलम 302, 498 व 201, 342 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. या संपूर्ण घटनेचा अखेर 11 वर्षांनी निकाल लागलाय. या प्रकरणात एकूण 23 साक्ष नोंदवण्यात आले होते. यामध्ये रामचंद्र चव्हाणची सून सुनीता चव्हाण व टपरी चालवणाऱ्या महिलेची साक्ष महत्वाची ठरली. या प्रकरणात एका साक्षीदारास थेट जपानहून देखील बोलावण्यात आले होते. अखेर या प्रकरणात आरोपीला पुणे सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमित जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या संपूर्ण घटनेला जरी 11 वर्षे उलटली असली तरी या घटनेमुळे निर्माण झालेला दरारा आजही कायम आहे.